रोजची सकाळची सुरुवात तर भरपूर अशा पावसाने होते आणि मस्त असं पाऊस पडून गेला की मस्त असं वातावरण होतं. नेहमीप्रमाणे मी मुलीला स्कूलमध्ये सोडलं आणि वॉकिंग करायला आले बरं का. आणि त्यानंतर वॉकिंग करून झालं आणि इतकं छान वातावरण होतं ना की असं उल्हासदायी वातावरण होतं, खूप छान होतं. आणि या वातावरणामध्ये मी वॉकिंग केलं आणि आज मी काही गाडी घेऊन गेले नव्हते. चालतच गेले होते. म्हणजे मिस्टरांनी तिला स्कूलमध्ये सोडलं आणि मी पण गेलेली. त्यामुळे छत्री घेऊन वॉकिंग करून गेले. तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे बरं का. आणि जास्त गर्दी पण नाही आहे हल्ली. पाऊस पडतो आहे त्यामुळे सकाळी आणि इथला जो ट्रॅक आहे ना तो थोडासा असा घसरट पण होतो ना, पाय वगैरे घसरू शकतो. तर तुम्ही वातावरण बघू शकता. ह्या नेहमीप्रमाणे आजी काकू खूप छान एक्सरसाइज करत आहेत इथे. आणि मी उभारलेली आहे एका साईडला थोडंसं तुम्हाला हे दाखवण्यासाठी, वातावरण दाखवण्यासाठी. आणि इथं चिमणी बसली आहे बघा कशी. आणि ती खूप अशी कुडकुडलेली होती बरं का. आणि खूप छान वाटत होतं. ती अशी तिचे पंखातलं पाणी असं हे करत होती, झाडत होती. त्यानंतर मला वांगी घ्यायची होती बरं का. वांग मसाला करायचा होता. थोड्याफार भाज्या पण घ्यायच्या होत्या, काकडी वगैरे. मग मी वांगी घेऊन घरी जायला निघाले. रोडवर तर एवढं सारं पाणी होतं बरं का. म्हणजे अशा गाड्या उडवत होत्या पाणी अक्षरशः. आणि या पुलावरून जायला खूप छान वाटतं. आणि एखादी मेट्रो आली तर ना तो व्ह्यू तर इतका भारी दिसतो ना मेट्रोवाला. आणि त्यानंतर जरा पुढे आले, एकदम मोठा पाऊस पडला आणि त्या चौकामध्ये. आणि मी फक्त रोडवरचं घेतलेलं आहे. खूप छान असा आवाज लय भारी येत होता बरं का. त्यानंतर घरी आले मी. घरी येऊन मस्तपैकी आता वांग्याची भाजी करणार आहे. म्हणजे मसाले वांगं झटपटच करणार आहे बरं का मी. म्हणजे असं भरून करणार नाही आहे त्याच्यामध्ये. अख्खी वांगीच कट केलेली आहेत. कोवळी मस्त अशी वांगी खूप छान चवीला होती बरं का. हिरवं वाटण केलेलं आहे मी. लसूण, खोबरं, जिरं टाकून, थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण केलेलं आहे. त्याच्या फोडणीमध्ये मी तेल टाकणार आहे. तेलामध्ये आपलं हे जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा हे सगळं टाकणार आहे. त्यानंतर ते वाटण टाकून छान असं मी भाजून घेणार आहे. त्याच्याबरोबर मी वांगी पण तेलातच चांगली भाजून घेणार आहे. ते वांगी तेलात भाजली की खूप छान लागतात बरं का. चवीला खूप छान लागतात. वांगी बघा आता टाकलेली आहेत. वांग्यानंतर मग लगेच आपण हिरवं वाटण टाकून पण त्याच्याबरोबर छान भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यात चटणी टाकायची, म्हणजे लाल तिखट टाकायचं, हळद वगैरे सगळं टाकायचं, आणि पाणी टाकायचं, शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं. शेंगदाण्याचं कुटामुळं तर वांगं खूप छान लागतं बरं का. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता झटपट वांगं, नाहीतर भरली वांगी मी खूप छान करते बरं का. मी आधीच 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत फक्त मसाले वांगं गावरान स्टाईलचं. खूप छान होतं आणि ह्या पद्धतीने पण खूप छान होतं बरं का. झटपट पाहिजे असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू
वांगं आहे एकदम झणझणीत ताजं म्हणल्यावर भाकरी तर पाहिजेच, म्हणून मी एक भाकरी पण केली. बाकी चपात्या पण केल्या होत्या, पण मला भाकरी खायची होती म्हणून मी एक भाकरी केली. तुम्ही वांगं बघू शकता किती छान झालेलं आहे. एकदम चवदार आणि असं बघितलं की खावंसं वाटतं असं झालेलं आहे आणि चवीला तर खूपच भारी झालं होतं बरं का. मीठ, कोथिंबीर वगैरे सगळं मी टाकलेलं आहे आणि फायनल लूक हा वांग्याचा असा आहे. त्यानंतर गवती चहा पण आणला होता बरं का आणि हा गवती चहा 10 रुपयाला काहीतरी मला मिळाला. छान असा धुवून घेतला आणि त्यानंतर मी अशी कात्रीनं छोटे छोटे त्याचे छोटं छोटं कट करून ठेवलं. जवळजवळ महिनाभर तरी छान राहतो हा. प्लॅस्टिक किंवा तुम्ही काचेच्या डब्यात ठेवला ना तरी खूप चांगला राहतो आणि मी असे कट करून नेहमी ठेवत असते. आणि पावसाळ्यात आल्याचा आणि गवती चहा खूप चांगला लागतो, किती पण प्यावासा वाटतो आणि जरा वेगळं काहीतरी म्हणून नेहमी मी आणतच असते. मला आवडतो खूप गवती चहा आलं टाकलेला. मला प्लेन चहा अजिबात आवडत नाही, म्हणून मी असं करत असते. आत्ता मी चाललेली आहे मुलीला आणायला. 12:15 वाजता शाळा सुटते तिची, म्हणून पाऊस भरपूर आहे बाहेर. तिला घेऊन येते आणि आल्यावर भूक खूप लागली होती, म्हणून मस्त असं मी जेवण तुम्ही बघू शकता ताटामध्ये काय काय घेतलेलं आहे. आणि ताक कंपल्सरी असतं बरं का माझ्याकडं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कारण ताक खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आणि खरडा पण केलेला आहे. खरड्याची पण रेसिपी लवकरच देणार आहे मी. आणि दही खरडा आणि भाकरी पण खूप छान लागते बरं का, म्हणून मी आधी तुम्हाला दाखवत आहे दही खरडा. आणि हे माझं ताट आहे. असं शेंगदाणे वगैरे घेतलेले आहेत, लोणचं नाही घेतलेलं मी. तर मी आत्ता स्कूलमधून घेऊन आले मॅडमला आणि आता खूप भूक लागली. बाहेर खूप पाऊस पडतोय, अक्षरशः सगळं भिजलं होतं. रिअल लाईफ स्ट्रगल आईचा कसा असतो मुलांना घेऊन यायचा, म्हणजे एवढा मोठा पाऊस पडत होता, ट्रॅफिक, हे ते, बाप रे बाप. भूक इतकी लागलेली. आल्या आल्या मस्तपैकी जेवले. जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवलंय मी. आणि कसा आहे माझा आजचा मेनू मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाऊस पडायला लागला असं चटपटीत चमचमीत काहीतरी खावंसं सगळ्यांना वाटतं, तर जेवणामध्ये पण आणि ब्रेकफास्टला पण. आणि छान भजे, वडापावचे वगैरे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहेत, ते पण नक्की बघा. आणि कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. आणि आम्ही आज खालीच बसलोय जेवायला. खाली बस म्हणजे शक्यतो खालीच बसतो जेवायला, कधी तरच आम्ही. आत्ता झालेलं आहे टायमिंग 4-5च्या चहाचं. आणि 4 कधी वाजतात ह्याची मी वाट बघत असते, कारण मस्त असा मला गवती चहा प्यायचा असतो. तर मी मस्त असा, पण आता मी 5 वाजता ठेवला आहे, कारण मिस्टर पण ऑफिसवरून आले. दोघांसाठी मी चहा ठेवलेला आहे, मस्त असा गवती चहा ठेवलेला आहे, दुधातलाच केलेला आहे बरं का. आणि खूप छान असा वास पण येत होता चहाचा आणि एक नंबर झाला होता चहा, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, आलं वगैरे घातलं ना, वेलची, खूप छान चहा लागतो बरं का. पण मी फक्त गवती चहाच केलेला आहे. तर कसा वाटला ब्लॉग मला आज तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला चहा आवडतो का आणि कोणता चहा आवडतो, प्लेन आवडतो का असा गवती चहा, आलं टाकलेला चहा आवडतो, मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि तर चला, बाय बाय.